श्री स्वामी समर्थ. पैसा टिकत नाही, सतत वाईट काळ सुरू आहे, मग घरात असू शकतो वास्तुदोष. फक्त 5 गोष्टी करा, घरात नांदेल सुख शांती. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरात सुख शांती कशी लाभू शकते. तर आजकाल शहरातल्या घरांमध्ये जास्त बदल करता येत नाही, त्यामुळे काही सोपे उपाय करून अनेक वास्तुदोष कमी करता येतात. असे काही प्रभावी वास्तु उपाय करून तुम्ही घरातील बरेच वास्तु दोष दूर करू शकता. चला बघूया. तर जीवनात समस्या येत जात राहतात, पण जर सतत वाईट काळ सुरू असेल तर त्यामागची कारणे शोधणं गरजेचं आहे की नाही. घरातील वास्तुदोष हेही त्यामागचं एक कारण असू शकतं. घरात वास्तुदोष असतील तर भांडणं होतात, पैसा टिकत नाही आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. आजकाल शहरातल्या घरांमध्ये जास्त बदल करता येत नाही, त्यामुळे काही सोपे उपाय करून अनेक वास्तुदोष कमी करता येतात. असे काही प्रभावी वास्तु उपाय करून तुम्ही सुद्धा घरातील बरेच वास्तुदोष दूर करू शकता. तर चला आपण या व्हिडिओतून आता बघणार आहोत. तर वास्तुदोष दूर करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय कोणते. पहिला म्हणजे श्री गणेशाच्या 2 मूर्ती किंवा फोटो नसावेत. तर मित्रांनो, जर घरात अनेक वास्तुदोष असतील तर घराच्या मुख्य दरवाजावर चौकटीच्या वर मध्यभागी श्री गणेशांच्या 2 मूर्ती किंवा फोटो लावा. एका घराच्या आतल्या बाजूला आणि एक घराच्या बाहेरच्या बाजूला असा लावा की दोघांची पाठ एकमेकांना लागलेली असेल. हा उपाय अनेक वास्तुदोष दूर करण्यास मदत करतो. तर विघ्नहर्ता श्री गणेशांच्या अशा मूर्ती किंवा फोटो घरातील अडथळे आणि दोष कमी होतात. तर कसे फोटो लावायचे, तर दोघांचे दोन्ही फोटोंचे पाठ एकमेकांना आले पाहिजेत असे. दुसरा उपाय आहे तुळशीचा उपाय. तर ज्या घरात रोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते, तसेच त्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते आणि वास्तु दोषाचा वाईट परिणामही होत नाही. सकाळी तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. बस एवढंच करा. तुमच्या घरातले सगळी निगेटिव्हिटी तुळशी सगळं शोषून घेते. तिसरं आहे बेलपत्राचा उपाय. तर बेलपत्र खूप शुभ मानलं जातं. भगवान शिवांची पूजा बेलपत्राशिवाय पूर्ण होतच नाही. घरात बेलपत्राचं झाड किंवा रोप लावा. घरात बेलपत्राचं झाड असल्याने अनेक वास्तुदोष आपोआपच कमी होतात. चौथं आहे घरातील कचरा बाहेर काढा. तर काय करायचंय, घरात कचरा किंवा घाण साचलेली असणे हा मोठा वास्तुदोष मानला जातो. घरातील सर्व खराब आणि न वापरलेल्या वस्तू बाहेर काढाव्यात. तसेच घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा. घरात जाळी, कोळ्यांची जाळी होऊ देऊ नका. बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील दरवाजे आणि भिंतींचे रंग नीट ठेवा. कोणत्याही दरवाजातून आवाज येऊ देऊ नका. रात्री किचन घाण ठेवू नका आणि वापरलेली भांडी तसेच ठेवत जाऊ नका. अशी चूक केल्याने लक्ष्मी माता नाराज होतात. मित्रांनो, ज्यांच्याकडे मेड येऊन सकाळी साफ करत असेल भांडी, तर त्या लोकांनी स्वतःची भांडी ही खरकट असते ते नुसतं धुवून साफ करून त्यातली घाण सगळी साफ करून तुम्ही ठेवू शकता भांडीवाली अलग असायसाठी. पण तुम्ही जेवलेले शीत अन्न वगैरे त्याच्यामध्ये असलेली ताटं अशीच बेसिनमध्ये ठेवू नका. त्यामुळे कॉक्रोच पण होतात आणि वास्तुदोष निर्माण होतो. तर घरात नेहमी स्वच्छता ठेवावी आणि सकाळ संध्याकाळ नेहमी तुळशीचा पूजा करावी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला विसरू नका. तसेच दरवाजाच्या बाहेर सुद्धा डाव्या साईडला एक संध्याकाळी मातीचा दिवा लावायला विसरू नका. सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेरच राहील, आतमध्ये जीवात येणार नाही. उपाय करून बघा आणि जर कोणी करत असल्यास, जर व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि एक लाईक व्हिडिओसाठी. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.